मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना। आले आले पट्या काय काय करत असतोस रे बाबा तू? अरे काय रे तू मास्क आता मास्क काढ. घरातनं निघून जरी गेलेलो असलो तरी कधीतरी परत येणारच होतं की. और ये आकाशवाणी है. आकाश येस, माझी परमपूज्य आहे. अगं थांब ना जरा, हे असंच असतं बघ तुझं. थांब थांब एक मिनिट होल्ड कर जरा. हो थांब, बंद होईल थांब. कसं गुलाब म्हटलं ना की ते माणसाला हवंसं वाटतं, पण त्याच्यासोबत काटे सुद्धा येतं, ते विसरत. कुठे गेला का तो? थांब. तुला माहिती आहे की नाही, माझ्या आईला त्रास झालेला मला अजिबात आवडत नाही. तुझ्या समोर मी ह्याचे काटे काढून टाकतो. Hey मॉम, मला आशीर्वाद दे. असं काय करतेस का? एवढ्या वर्षांना आलोय मी, मला आशीर्वाद नाही देणार आहेस? मला आशीर्वाद दे. दे ना. असं आता म्हण बाळा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. म्हण ना. हे बघ काय सगळ्यात खाचा ताप आता गोळा करतो मी. माझ्या आईला काही त्रास होत असेल तर तुम्हाला अजिबातच सहन नाही होणार. आई तुझी आठवण येते. तुझ्यासाठी खास आणलं तिने. मस्त दिसत नाही आता तुला. आई तुझं लेकरू येड ग को करू. हे बघ ना आई, हे बघ ना केवढं रक्त बघ ना. उघड हे डोळे उघड नाही बघ ना. हे बघ हे बघ हे बघ. अगं डोळे उघडून बघ तरी मी एवढा वाईट नाहीये ग. पोटचा पोरग आहे तुझ्या. कधी आला तिथे? कधी लांब गेलोच नाही. त्यांच्या बाबांच्या श्राद्धाला यायचो ग.
तुम्हा लोकांना विसर पडलाय माझा, म्हणून आठवण करून देण्यासाठी आलो की अरे मी जिवंत आहे. आली आठवते की नाही? हे आई, मला भूक लागली. मला तुझ्या हातून भरव ना, मला भरव ना. जा नाही तू. प्लेट इथेच आहेत ना ग? बाकी कशी आहेस? अगं तुला विचारतोय कशी आहेस. तुला चांगलं ठाऊक आहे की माझ्या प्रश्नांची उत्तर जर मला कोणी दिली नाही तर मला राग येतो. आता मला सांग, जिच्या सोबत आता तू घरामध्ये राहते तुझी सून आहे, ज्याला घराच्या बाहेर काढलंस तर तुझा हक्काचा पोटचा गोळा आहे. आठवतंय का म्हातारपणामुळे सगळं विसरले? मला बरं मी विचारत नाही, तुला सांगतोय मला बरं. येस, ये ना मला भरव. तू मला भरवते, मी तुला भरव. नकोय मला काही, पण मी भरवणार पण नाही तुला. मी सोडणार नाही तसं. हे घे. हे घे, मला बरं. 1 2 3 हे घे. तुझी बारी. नाही, नकोय मला. नाही ना, असं ना. आता तू भरवलंस ना तर मी भरवतो. सबर सबर सबर. एक मिनिट. सॉरी. थांब. आलो आई. ग्लास. एक मिनिट थांब. आलो. Sorry. Okay, relax. अजून थोडंसं. ओके, ठीक आहे. ओके. सॉरी. शेवटी तुला पाणी मीच पाजणार आहे. बोललो होतो की नाही मी भरवतो तुला, बोललो की नाही. उगाच आपलं घाई आणि मग म्हणायचं आकाश असा आहे, आकाश तसा आहे, आकाश मला नाही दिसणार. कुठे ऐकतच नाही ना माझं. तू का आलायस इथे? तुझ्या लाडक्या सोनेला निरोप द्यायला आलोय की तुझा नवरा जिवंत आहे म्हणून. ऐक ना, तू तिला कधी विचारलं नाहीस का की बाई तुझा नवरा जिवंत असताना तू कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधायला चाललेली आहेस? असं तुला कधीच विचारावं नाही वाटलं का? एवढासा निरोप देण्यासाठी बघ मी एवढ्या लांबून इथे इंडियात आलोय.
हे आई, तिला बोलाव ना. तिला म्हण, हे अनु ये ग, तुझा नवरा आलाय आकाश, तिघं बसून बोलू. मी नाही बोलवणार तिला. माझ्या पद्धतीने घेऊन येऊ का तिला? नाही नाही नाही, समजा तयार झाली तर गाडीत बसून घेऊन येतो तिला. नाही तयार झाली तर हाताला धरून घेऊन येतो. आणि समजा तिने प्रतिकारच केलं तर मग रक्तपात करून. नाही नाही, नको नको, बोलवते तिला. मला वाटलंच तुला रक्तपात सहनच होऊ शकत नाही, माहिती मला. असलं काही करू नको रे बाबा. येईल ती, येईल. येईल ना? चल येतो नाही. आता निघालोय मी, पण परत येणार आहे ती आल्यावर. आई तुझं लेकरू येडं खो करू, रानात फसले रस्ता चुकलं, सांग मी काय करू. आला बरं का तो दिवस. सौरभ आणि अनामिकाच्या लग्नाची तारीख आपल्याला ठरवायची आहे. अगं रमा, तू येतेस ना? हॅलो, अगं हॅलो. आई तुझ्या लाडक्या सुनेला माझा निरोप दे बरं का. तिला म्हणावं स्वतःचं नाव विसरायचं नाही बरं का. अनामिका आकाश जोशी, अनामिका आकाश जोशी, अनामिका आकाश जोशी असं दिवसातून 108 वेळा तिला माझ्या नावाचं जप करायला सांग. काय म्हणायचं? अनामिका आकाश जोशी. बाय. आता अनुच्या आयुष्यात चांगला काळ येत होता, आणि हे काय होऊन बसलं. मी अनुला सांगून टाकू का आकाश बद्दल? तिकडे वाड्यावर लग्नाची तारीख ठरवली जाणार आणि इथे असं. आली मोठी. अगं वल्ली, माझा राग त्या बिचाऱ्या भांड्यांवर का काढतेस? मग तुम्ही पडा नाही याच्यात, तुम्हाला चेचते. हसा, हा मस्त हसा. काय सध्या तुमचे दिवस चालू आहेत ना?
पण लक्षात ठेवा माझा दिवस सुद्धा लवकरच येणार आहे. अनु, आत्ताच्या आत्ता मला पारिजातवर येऊन भेट. आई इथे असं बोल. असं का बोलवून घेतलंस घाई घाई ना? आई अगं काय झालं? आई प्लीज रडू नकोस, मला सांगशील? तू आधी शांत हो. पण राधानं केलंय का काही? कावेरी आई पुन्हा काहीतरी बोलली. मग काय झालं? तू का रडतीयस अशी आई? प्लीज बोल ना माझ्याशी, मला खूप टेन्शन येत आहे अगं. तू शांत हो आणि माझ्याशी बोल. तो परत आला. कोण तो? आकाश? तू इथं आला होता पारिजातवर? माझ्या पद्धतीने घेऊन येऊ का तिला मी? समजा तयार झाली तर गाडीत बसून घेऊन येतो तिला. नाही तयार झाली तर हाताला धरून घेऊन येतो. आणि समजा तिने प्रतिकारच केलं तर मग रक्तपात करून. नाही नाही, नको नको, बोलवते तिला. कुठे आहे तो? त्याला सांग. तू का आला इथे? विचार त्याला. राधासाठी आलाय का तो? तर त्याला सांग राधाचा आणि त्याचा काहीही संबंध नाहीये. राधा बाजी आहे, मी एकटीनं वाढवलंय तिला. अगं राधासाठी नाहीये आलेला तो. मग कोणासाठी आलाय? तुझ्यासाठी आलाय. माझ्यासाठी? का? मीच मागे लागले होते ना ग तुझ्या. सौरभला समजून घे, होकार दे त्याला. आज आता माझ्यावर सांगायची वेळ आली बघ. आता वाड्यावर जे काही चाललंय ना ते थांबव अनु. काय बोलतेस तू आई? सौरभला नकार दे. थांबव ग बाई आता हे सगळं. तुला तुला माहितीये मला हे सांगणं किती जड जात असेल ते. पण आता तरी तुझ्यासाठी हेच योग्य आहे. अगं तो माणूस महाविक्षिप्त आहे. त्याच्या नादीना न लागलेलंच बरं. अगं तुला कळतंय का मी काय बोलतेय ते? हे बघ, तो राक्षस इथे आहे ना, तोपर्यंत तरी सौरभ पासून लांब राहा. तूच सांगितलं होतंस मला. मलाही आनंदी राहायचा हक्क आहे. आता काय झालं माझ्या आनंदाचं? अनु, आता तुझ्या आनंदापेक्षा तुझा जीव महत्वाचा आहे. तुझ्याला घराबाहेर काढलंस ना, तो आकाश विक्षिप्त तर होताच ग. आता जो आलाय ना तो काहीतरी भयंकर विकृत माणूस आहे. तो कसा का असे नाही, त्याचा माझा काय संबंध आहे? तो माझा कोणीही लागत नाही. मला मान्य आहे तो तुझा कोणी लागत नाही, पण कायद्याने अजूनही तू अनामिका आकाश जोशी आहेस. हे तो चांगलं लक्षात ठेवू नये. पण 20 वर्ष गायब होता ना तो, आता का आलाय? अरे त्याला विकृत गोष्टीच करायला आवडतात ग, म्हणूनच असणार. त्याला अरे आपण लांब ढकलून दिलं ग, पण तो काही आपली पाठ सोडायला तयार नाही बघ. अगं पण ह्या सगळ्यात सौरभची काय चूक आहे? त्याचं मन का मोडू मी आई? अरे
पण अनु, उद्या आकाश जर त्यांच्या घरी पोचला, वाड्यावर गेला, त्यांनी सौरभला किंवा वाड्यातल्या लोकांना काही केलं तर कोण जबाबदार आहे याला? खूप भली माणसं आहेत ग ती. त्यांना काही व्हायच्या आत हे सगळं थांबवलेलं बरं नाही का बाळा? मला तरी वाटतं आता हे सगळं थांबव.